वांग बटाट्याची भाजी सगळ्यांना आवडते। साध्या सोप्या पद्धतीने तरी देखील रुचकर कसं करायचं ते पाहणार आहोत। कढईमध्ये 5 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं। खडे मसाले टाकून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर कपभर इतकं बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये टाकून घेतलेला आहे। अर्धा कप इतकं टोमॅटोचे फोडी सुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहे, ते सुद्धा परतून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धा कप इतके मी इथे ताजे मटर टाकून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर 5 मध्यम आकाराचे बटाटे त्याची साल काढून इथे मी मोठ्या फोडी चिरून घेतलेला आहे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1.5 चमचा लाल मिरची पावडर आणि सोबतच चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं, झाकण लावायचं, आपल्याला तेल साईडला सुटेपर्यंत आणि त्याचबरोबर बटाटा हलकंसं नरम होईपर्यंत आपल्याला वाफून घ्यायचं। वांग बटाट्याच्या तुलनेमध्ये बटाटा जे आहे थोडंसं शिजायला वेळ लागतो, त्यासाठी सुरुवातीला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर इथे हे बटाटा छान शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कोथिंबीर आणि सोबतच इथे मी आलं लसणाचं जाडसर असं कुटलेलं पेस्ट टाकून घेतलेलं आहे 2 चमचे इतकं। अर्धा चमचा इथे मी काळा मसाला टाकून घेतलेला आहे आणि सोबतच इथे मी वांग्याच्या फोडी टाकून घेतलेल्या आहे। साधारण 5 मध्यम आकाराचे वांगे त्याच्या छोटे फोडी चिरून घेतलेले आहे, जसं आपण बटाटे चिरून घेतले त्याच पद्धतीने ते सुद्धा छान परतून घ्यायचं। आणि सोबतच यामध्ये 2 चमचे इतकं बेसन पीठ आणि 2 चमचे कसुरी मेथी टाकलेलं आहे आणि चमचाभर इथे मी लोणी टाकून घेतलेलं आहे। तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता। छान असं हे फोडी नरम झालं की गरम पाणी टाकायचं, झाकण लावायचं आणि तेल साईडला सुटेपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। तर इथे तेल साईडला सुटलेलं आहे, म्हणजे इथे सगळं वाटण छान असं